नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मुंबईतील कुर्ला बस अपघातातील मृतांचा आकडा 7 वर. 48 ते 50 जण जखमी. अपघातानंतर बस चालक संजय मोरे यांच्यावर आक्रमक जमावाचा हल्ला, पण पोलिसांनी धाडस दाखवत सही सलामत बाहेर काढलं. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. जखमींवरील उपचारांचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्याचे आदेश. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्मला. गोपीचंद पडळकर यांची मार्कडवाडीतील EVMच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेतून घणाघाती टीका. धमकी देणाऱ्यांना भरचौकात मारू. मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू. राम सातपुतेंनी माळशिरसमधील सभेतून दिलं आव्हान. कृष्णा नदीत भल्या मोठ्या मगरीचा मृत्यू. सलग लहान आणि मोठ्या मगरीचा मृत्यू. दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी, तर नागरिकांच्या जीवाशी खेळ. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधात राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू बांधवांवर सुरू असणारा अत्याचार थांबवण्याची मागणी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार. संजय राऊत पंतप्रधान मोदींवर संतापले. म्हणाले, हे पाकिस्तानमध्ये झाले असते तर इंडिया गेट समोर उभं राहून पंतप्रधान मोदींनी भाषण दिलं असतं. देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालेल. हायकोर्टाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांचे वक्तव्य. सुप्रीम कोर्टाकडून दखल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत EVM आणि VVPAT मधील मतमोजणीत कुठेही तफावत नाही. निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा. पत्रक जारी. बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट. पोलिसांनी 2 आरोपींना ठोकल्या बेड्या. आणखीन 4 आरोपींच्या शोधासाठी 6 पथके रवाना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.